ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र डेरे दाखल होताना पाहायला मिळते इथे आपल्याला. पहिला बॉल या सामन्यातील भन्नाट इथे मात्र पाहायला गेलं तर आपण पाहायला गेलं तर एका बाजूला टीम सरसाईचा खेळाडू ज्याला पहिल्या मॅच मध्ये मात्र आपण पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅचचा किताबी मिळालाय रोशन पवार. अगदी ग्रामीण क्रिकेट गावातून खेळलेला तर त्याच्यानंतर मात्र बघता बघता आपण पाहायला गेलं तर तालुक्याचा क्रिकेट, जिल्ह्याचा क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेटमध्ये ही खेळाडूची मात्र वर्णी लागली गेलेली आहे आणि त्याच खेळाडूला मात्र आपण पाहतो इथे खेळताना इथे मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय रमेश पवार, रोशन पवार. गुलाबी थंडी आणि थंडीचा आनंद मात्र घेताना पाहायला मिळतात. 2:02 रात्रीचे मात्र होताना पाहायला मिळतात इथे. ही भरपूर सारे व्ह्युअर्स आपल्याला मात्र लाईव्हच्या मार्फत मात्र पाहायला मिळतात. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. चांगलं टायमिंग प्रॉपर हिट टॅफकीशी आवाज आलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतेत बॉल पर्यंत. बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत धाव मात्र कंप्लीट केली जात होती. एक धाव, एका धावेने धावफलकाला सुरुवात झाली आहे. एक धाव आली. फलंदाज रोशन पवारच्या बॅटमधून दिनेश वाघ आता मात्र स्ट्राईकला पाहायला मिळत येते. कैलास उघडा एक चांगले गोलंदाज सातत्याने मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला गेले. त्याच गोलंदाजांना मात्र इथून फ्रंटलाईन गोलंदाजी पहिल्या षटक इथे मात्र हाताळण्यासाठी मात्र निमंत्रित करण्यात आले. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर या दोन बलाढ्य संघांमधील लढत सगळ्यांचीच लक्ष वेधली जाणार आहेत. साईडला त्या दिशेनं परत एकदा तिथेच कॉपी पेस्ट फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे नागेश उघडा यांच्याकडनं बॉलला मात्र अडवलं गेले. तोपर्यंत एक धाव मात्र कम्प्लीट होताना मात्र पाहायला मिळतं. P1 षटक आणि P1 मध्ये मात्र अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. खूप छान नियोजन पद्धतीने बांधलेली मात्र स्पर्धा आहे. आपण क्षेत्ररक्षणाची सजावट P1 मध्ये आपण पाहायला गेलं तर गलीमध्ये हे मात्र आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. ज्या पद्धतीने मात्र स्लीप गली थर्ड मॅच स्लीपला ही एकदम क्षेत्ररक्षक पाहतोय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉइंट मध्ये आहे. डीप मध्ये मात्र मिड ऑफ नाल्यापासून स्ट्रेट ड्राईव्ह केलंय. रोशन पवारच्या बॅटमधून पॉवरफुल पॉवर जनरेट करणारा हा येतोय रोशन पवार स्टाईल षटकार. दोन्ही संघांना माहिती आहे इथून जर तुम्ही जिंकताय तर मात्र एक पाऊल पुढे. आपण पाहायला गेलं तर चमचमत्या किंग ट्रॉफीज आकर्षित करत आहे सगळ्याच खेळाडूंना मात्र पाहायला गेलं. एक दमदार आयोजन. धामणी गावाच्या नावाचा जय जयकार होणार आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला सर्वांचे लाडके क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारे आणि क्रिकेटर या खेळाडूला चांगलं क्रिकेट कसं मिळेल त्यासाठी मात्र सातत्याने प्रयत्न करणारे या स्पर्धेचे मुख्य आयोजक जनक आदरणीय जयवंतदादा भस्मा साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. परिपूर्ण आतापर्यंत ते इथे उपस्थित आहेत. फटका फसला इथे संधी आहे. बिग विकेट रोशन पवारच्या स्वरूपामध्ये लगा 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 440 वोल्टचा करंट लगा. फलंदाज बाद मोठा बुरुज ढासलला जातोय. रोशन पवारच्या स्वरूपामध्ये धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 8 वरती पहिला विकेट सारसई टीमचा. अर्जुन वाघे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डेरे दाखल होताना पाहायला मिळतात. हेच क्रिकेट आहे ना, कधी तुमच्या बाजूनं कधी तर दुसऱ्या बाजूनं बदलताना मात्र बदलता क्रिकेट मात्र मला पाहायला मिळालं. आपल्याला जी विकेट हवी होती ती विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळाले. कैलास उघडा ही गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज म्हणून सातत्याने मात्र या संघामध्ये आपल्या नावाची मात्र डंका पेटवताना मात्र पाहायला मिळतात. पलस जरी गावातून येतात, छोट्याशा गावातून येतात आणि आपल्या नावाचा डंका पेटवतात. वेगळ्या शैलीची ढाकणीची गोलंदाजी कैलास उघडा आणखी एक चांगला बॉल हतलताना इथे मात्र पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. यशस्वी षटक मात्र समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रोशन पवारच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद केलंय. कैलास उघडा या मात्र गोलंदाजाने धावसंख्या धावफलकावरती लागली जातोय ती 8.
सिंगल डिजिट मध्ये मात्र हा संघ मात्र इथून की आपण पाहायला गेलं तर षटक पहिला क्रमांक समाप्त झालाय आणि इथून 8 धावसंख्या धावपलकावरती मात्र पाहायला मिळते. रोशन पवारच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त करून देण्यामध्ये यशस्वी झाले कैलास उघडा हे गोलंदाज. गोलंदाजी मार्गवरती सुमित वाघ रिव्हर्स अटॅक केलाय. क्लासिकल क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. घंटा पेटवलीय, डंका पेटवलाय, बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा रेषा पार आलाय शानदार षटकार. वाघ यांचे हे आवाज आपण ऐकलत. एका वाक्याने मात्र सुप्रसिद्ध अगदी प्रकाश झोतामध्ये आलेले हे समालोचक. आता डेट मिळत नाही त्यांचे. 2-2, 3-3 महिन्या अगोदर कॉल करावं लागतं त्यांना. अर्जुन वाघे हे फलंदाज गेले, परंतु इथून दिनेश वाघे अप्रतिम मात्र इथून फलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळाले. या बॉलवरती काय क्लास पाहायला मिळाला. अगदी हेरलं बॉल कोणत्या पद्धतीने डिलिव्हर होणार आहे. त्याच्यानंतर अट्रॅक्टिव्ह फलंदाजी इथून नजराना पेश केला. हेच तुम्हाला करायचं आहे क्रिकेटमध्ये. शॉर्ट क्रिकेटमध्ये जर का तुमच्या बाजूने बॉल असतील तर निश्चित त्याच्यावरती तुटून पडा. चांगला प्रयत्न करा चांगली धावसंख्या जमवण्याचा आणि ते जिथे मात्र पाहायला मिळालं. षटकारानंतर धावपलकावरती धावा 14 आपल्याला पाहायला मिळतात. 14 स्कोर बोर्ड. सुमित वाघ त्याच्यानंतर परत एकदा वाघाची डरकाली पाहायला मिळाली. इथे सुमित वाघ डॉट बॉल काढताना मात्र पाहायला मिळाला. मागच्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल. या षटकामध्ये संमिश्र गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाज थोडासा का होईना पण तो खचून जातो, पण तो इथून खचणाऱ्यामधील हे गोलंदाज नाही आहेत. ते नाव आहे सुमित वाघ. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, परंतु 3-4 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावताना पाहायला मिळत आहेत. रनआउटची संधी आहे तिथे आणि हा फलंदाज बाद. बिग विकेट, मोठी विकेट इथे आली आहे. जे विकेटची गरज होती धावसंख्या इथे मात्र जमवण्याच्या नादामध्ये एक महत्वाची विकेट इथे मात्र जाताना पाहायला मिळेल सारसई टीमची. आणि फलंदाज बाद अर्जुन वाघे बॅक टू द आउट. गाण्यांचं आपण पाहायला गेलं तर त्यांनी वातावरण निर्मिती मात्र झाली. उत्साही वातावरण, उल्हासद एक वातावरण, क्रिकेटमय वातावरण मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र पाहायला मिळालं. भव्य दिव्य उद्घाटन सोहळा, ग्रँड एंट्री मात्र आपण पाहायला मिळाली. सन्माननीय आदरणीय सगळ्या मान्यवरांची, त्यांच्याबरोबर आदरणीय जयवंतदादा भस्म साहेब आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर नितेशदादा भस्म हे आपल्याला पाहायला मिळाले. आमच्या आदरणीय मारुती भस्मा, रमेशजी चांगू भस्मा, गणपत वरगडा, रमेशजी पारधी, वसंत शेठ डुमना या सगळ्यांचं आगमन आपण उद्घाटन सोहळ्यासाठी मात्र पाहायला मिळालं. आता फटका बसलाय तिथे. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, कोणतीही चुकी करणार नाहीत. अस्ट्रोल स्टाईलनं पकडलाय झेल आणि आपल्या खेळाचं उत्तम उदाहरण मात्र देत असताना हर्ष ओला यांनी मात्र दाखवलंय. आणि फलंदाज बाद होतील. क्रमांक 3चा विकेट रणजित पवार बॅक टू द आउट. एका बाजूला आपण सारसई पाहायला गेलं तर पनवेल तालुक्यातील हे गाव आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला पलसदरी पाहायला गेलं तर खालापूर तालुक्यातील मात्र गाव पाहायला मिळते. म्हणजे 2 तालुक्यातील 2 संघ गाव एकत्र मात्र भिडताना पाहायला मिळतात. आणि बराचसा प्रवास करून इथपर्यंत पोहोचतात. प्रत्येक जण अगदी गोड स्वप्न इथे मात्र घेऊन येत असतात. आणि आदरणीय जयवंतदादा भस्मांची मात्र स्पर्धा म्हटल्यानंतर तुम्हाला काहीतरी नाविन्यपूर्ण मात्र मिळत असते, सातत्याने माहीत असतं. त्याच्यामुळे बऱ्याचसा दूरवरचा प्रवास करत मात्र एक खेळाडू इथे पोहोचत असतात आणि क्रिकेटचा मात्र आनंद घेत असतात. एक दमदार स्पर्धा. जय वाघोबा क्रिकेट संघ धामणी ग्रुपग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणी चषक 2026. नवीन वर्ष, नवीन पर्व, नवीन आशा, नवीन किरण आणि खेळाडूंना बरंच काही या स्पर्धेमध्ये मिळणार आहे.
आय बॉल फ्लॅटेड इथे मात्र पाहायला मिळाला. थोडीशी लाईन चुकली. व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव धफलकावरती मात्र घेतली जाईल. धफलकावरती धावा लागल्या जाते त्या 16 धावा. 16 रन स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. जबरदस्त स्पर्धा नियोजन पद्धतीने बांधलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ते साकारताना मात्र पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा सुमित वाघ याच्या स्वरूपामध्ये थोडासा लांबवणीवर जरूर गेला हा षटक, परंतु आणखी एक भन्नाट वेगानं हाताळलाय बॉल. आणखी एक डॉट बॉल येताना मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजीचं उत्तम उदाहरण साकारलंय इथून सुमित वाघ या मात्र गोलंदाजानं. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाज. दुसरा बॉल डॉट आला, तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली, त्याच्यानंतर विकेट आली, व्हाईट बॉल आला, त्याच्यानंतर डॉट बॉल. संमिश्र गोलंदाजी हा संधी आहे तिथेही मात्र आपण पाहायला गेलं तर रोहन आहे डाऊन द बॉल. पकडला जाईल झेल. आणखी खेळाडूचा मात्र खेळीचा होतोय अंत आणि फलंदाज बाद होतील. बॅक टू डगआउट परतावं लागेल महेंद्र पवार या खेळाडूंना. 16 या धावसंख्येवरती ती चौथा विकेट. धावा लागल्या जाते 16 धावा. 16 रन स्कोरबोर्ड. 4 विकेट माघारी. 16 धावा धावपलकावरती. बॅटिंग करत असताना टीम सारसई आपल्याला पाहायला मिळतोय. पलसदरी टीमचं मात्र खूप छान पद्धतीने गोलंदाजी झाली आहे. आदरणीय गौरवनाथ वाघ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. झेल इथे मात्र घेतला होता रोहन यांच्यासाठी. आणि महत्वाची विकेट आणि 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडनं आलेलं आहे. आता गोलंदाजी मार्गवरती नागेश उघडा हे मात्र आलेले आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज दिनेश वाघ. हो अगदी स्टंप लाईनला खेळत असताना मात्र पाहायला मिळाले. फटका चांगला सजवला होता तिथे मिडॉन मध्ये ऑन ड्राईव्ह केलं होतं. एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतं. तिथे चुकी झाली थोडीशी. खराब थ्रो आणि बघता बघता पहा तिथे काय घडतोय. 3 धावा तर पूर्ण झाल्या. चौथीचाही प्रयत्न आणि बघता बघता इथे रनआउटची विकेट कदाचित येऊ शकतो आणि आली आहे. परंतु या धावा मात्र 3 पूर्ण करत असताना इथे मात्र पाहायला मिळाल्या. 7 बास तास. एकोणीसाव्या संख्येवरती 5वा विकेट माघारी. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय वाघ हे मैदानाच्या आतमध्ये डेरे दाखल झालेत. परंतु सलामीला फलंदाज आपण पाहतो इथे स्ट्राईक इन ला फलंदाज आपण इथे पाहतो म्हणते दिनेश वाघे. दिनेश वाघे यांच्याकडे एक चांगली फलंदाजी करण्याची क्षमता असणारे खेळाडू आहेत. ते सलामीला गेलेले आहेत. नॉन स्ट्राईक इनला मात्र होते. परंतु आता पाहायला गेलं तर दिनेश वाघे यांच्यावरती परिपूर्ण जबाबदारी. वसटण करण्याचा प्रयत्न भन्नाट वेग तिथे मात्र पाहायला मिळाला. बीट केले तिथे. अप्रतिम गोलंदाजी अचूक हेरला. त्याच्यानंतर मात्र बॉल टप्पा टाकला आणि लाईन लेट मध्ये गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. गोलंदाज नागेश उघडा या मात्र गोलंदाजांची. तिसऱ्या षटकातील आणखी एक जोरदार अपील इथे मात्र केली जाते जरूर. आणि या विकेट आली आहे का? होय येस डेफिनेटली फलंदाज बाद. एक मोठी विकेट लागली आहे. गाला मासा जरूर, कारण एक फलंदाज बाद होतील ज्यांच्याकडे मात्र इथून धावा जमवण्याचा परिपूर्ण मात्र इथून प्रयत्न केला जात होता आणि धावा जमल्या जातील असं काहीच चित्र सारसईला वाटत होतं. आणि तेच फलंदाज दिनेश वाघे बॅक टू डग आउट.
गोलंदाज केतन वाघे मैदानाच्या मध्ये मात्र दाखल झाले. तर आता चांगली गोलंदाजी साकारत असताना उघडा उघडा मात्र पाहायला मिळतात इथे. खूप छान गोलंदाजी केली आतापर्यंत. ज्या विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळाले. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर महत्वपूर्ण षटक घातलं असताना महत्वपूर्ण मात्र गोलंदाजीची जबाबदारी जी दिली होती ती परिपूर्ण मात्र प्रयत्न केला आणि ती परिपूर्ण यशस्वी होताना मात्र पाहायला मिळते. समोर आहेत फलंदाज केतन वाघे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळलाय. बाल बाल वाचलेत. चांगली गोलंदाजी साकारली जातोय. नागेश उघडा यांच्याकडनं मात्र पाहायला गेलं तर केतन वाघे यांना मात्र इथून कलतमाता करावी लागेल. जी संधी तुम्हाला मिळाली क्रमांक 8 वरती तुम्ही गेलात आणि आता इथून क्रमांक 8 वरती ज्यावेळी जाता त्यावेळी मात्र तुम्हाला चांगली फलंदाजी करणं अपेक्षित असेल. लगातारचे 2 डॉट बॉल मात्र आलेत. या षटकातील आपण पाहायला गेला तर डॉट बॉल एकूण हाताळले गेलेत. नागेश उघडा या गोलंदाजाने 4 डॉट बॉल शिल्लक आहे या षटकातील. 1 टू गो. हा फटका चांगला इथे मात्र पाहायला मिळाले. गॅप शोधून काढले डीप स्वीपरला. बॉल होतोय फरार. सीमारेषा पार. क्लासिकल फ्लॅटेज शूटर बॉल शूट केलाय. सीमारेषा पार धावाल्या तिथून फलंदाज केतन वाघेच्या बॅटमधून 6 षटका. वरती अजूनपर्यंत 1 षटक बाकी आहे. म्हणजे 10-15 धावा या षटकामध्ये आल्यानंतर गोलंदाजी स्ट्रेंथ राहिली गेलेली आहे टीम सारसईची. परंतु तुम्हाला अंतिम षटकामध्ये कमीत कमी 15 धावा घ्यायच्या आहेत. परंतु इथून डॉट बॉलचे पर्सेंटेज विकेट प्राप्त करावे लागतील. गोलंदाजी करत असताना टीम पळसदरी टीमला खूप छान गोलंदाजी पहिल्या षटकापासून इथे मात्र पाहायला मिळाली आणि तो सातत्य इथे मात्र तुम्हाला टिकवावा लागेल. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे मात्र पाहायला मिळते. शॉटमध्ये 30 सर्कलमध्ये फक्त आपण पाहायला गेले तर 2 गली 1 थर्डमॅन आहे. डीप मध्ये इथे मात्र क्षेत्रक्षण सजवलंय. पॉईंट डीप मध्ये मात्र इथून मात्र क्षेत्रक्षक नेले गेले. दुसऱ्या बाजूला आपण ऑन साईडला पाहायला गेलं तर मिडॉन आहे. काऊ कॉर्नरला मात्र क्षेत्रक्षक मध्ये मिडॉप पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्रक्षक आणले गेले. एक्स्ट्रा कव्हरला मात्र आपण विलासला पाहतोय. इथे लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. डीप स्वीपरला पाहतोय विलासला. ही खूप छान पद्धतीने मात्र रणनीती आखली गेली. त्या टप्प्यावरची गोलंदाजी होईल का त्याची चर्चा इथे मात्र होताना पाहायला मिळेल. फटका फसला इथे पाहायला गेला तर उंच माझा झोका घेत तिथे मात्र पाहायला गेला तर बॉल हवेमध्ये तरंगत होता आणि तेवढाच काम तमाम केलंय. स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज दिवेश ओळा या गोलंदाजाने पाहायला मिळाले की काय एक मोठी मॅच आणि मोठ्या मॅच मध्ये स्कोर आला नाहीये. फटका चांगला आहे ते आपण पाहायला गेलं तर डाऊन द बॉल क्षेत्रक्षक आहे. चुकी झाली तिथे 2 धावा मात्र कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळत आहेत. नाराज स्वतःवरती मत क्षेत्रक्षक तिथे. विलास ओळा आपल्याला पाहायला मिळत तिथे आणि या तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 27 धावा 27 आणि 7 विकेट माघारी. फलंदाज स्ट्राईकला पाहायला मिळतात आपल्याला करण वाघे. चांगला फटका एक धाव मध्ये तर पाहायला मिळेल. डायरेक्ट थ्रो झाला असं कदाचित विकेट आली असती. टिक्स घ्यायची नाहीये आता. धावा एक्स्ट्रा खर्च करायचे नाहीयेत. चांगली रणनीती मात्र तिथे पाहायला मिळाली. शॉट मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना कैलास उघडा
केतन वाघे आता स्ट्राईकला आहेत. ही जोडी नवीन आपण पाहतोय ऍक्शन मध्ये मात्र 8 नंबर वरती गेलेत केतन वाघे. 9 नंबर वरती मात्र करण वाघे खेळताना पाहायला मिळतात. बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर एक धाव मात्र परिपूर्ण करत असताना मात्र पाहायला मिळतात. एक एक धाव आता महत्वपूर्ण आहे अंतिम टप्प्यामध्ये. वाईट बॉल आहे म्हणजे 1+1 2 धावा या बॉलवरती आल्या. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 30 धावा. 4 षटकांचा खेळ आहे. 30 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाजी ही तेवढी स्ट्रेंथ राहिली आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलंय पलसदरी आता गोलंदाजी जरी चांगली करत असेल तरी दुसऱ्या बाजूला सारसईची गोलंदाजी कशा पद्धतीने होईल ते पाहणं गरजेचं आहे. बिळामध्ये घेऊन काढलाय शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे बॉलला अडवतील तोपर्यंत मात्र एक धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे. आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 31 धावा 31 आणि स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामधील अंतिम षटक इथे मात्र मार्गस्थ असताना पाहायला मिळते. दिवेश ओला यांच्या मार्फत मात्र पाहायला मिळते. दिवेश ओला बॉल चांगला आहे ते मात्र पाहायला गेलं तर एक धाव पूर्ण होताना मात्र पाहायला मिळते चप्पलतेने. एकाच धावेवरती समाधान तुम्हाला मानावं लागणार आहे. आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 32 धावा 32 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. अंतिम षटकातील अंतिम बॉल इथे मात्र हाताळण्यासाठी तयार असतील गोलंदाज दिवेश ओला. कर्ण वाघे आपल्याला पाहायला मिळतात इथे. एक धाव मात्र येताना पाहायला मिळाली आणि अंतिम बॉल वरती फक्त आणि फक्त एक धाव आली आहे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 33 धावा. विजयासाठी 34 धावांची गरज. लवकर फलंदाज पाठवायचे. स्पीड अप करा आणि फलंदाज आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दर्शनी सामना ज्यामध्ये दुसऱ्या फेरीमधून आपण दुसरा सामना इथे पाहतो. दोन संघाच्या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही ताकदवर संघ आहेत आणि दोघांमध्ये क्लॅश ज्यामध्ये पहिला आपला 34 रन्स आपण पाहतोय टार्गेट जरूर ठेवलेला आहे. आणि सेकंड आपला या धावा चेस करण्यासाठी आपल्याला जरूर पाहायला मिळेल पलसदरी संघ. सारसे आणि पलसदरी हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आपण ही लढाई लढताना पाहतोय. चला स्पीड अप करायची विनंती आहे. थोडं जलद गतीनं आणि थोडंसं गतीनं आपण खेळा जेणेकरून फायदा मिळेल आणि मग लवकरात लवकर आपल्याला सामने आटपता येतील. एरवी आपण पाहिलं तर आता ग्रामीणमध्ये डे नाईटचे फॉर्मॅट आलेले आहेत आणि डे नाईट फॉर्मॅटमुळे आपण जर पाहिलं तर एक सोय जरूर झालेली की ज्यामध्ये आपण पाहतो की 12 ते 1च्या दरम्यान सामने संपले जातात आणि मग रेग्युलर मी म्हणेन की व्यवसाय असेल बिझनेस असेल इव्हन मग जॉब असेल हे शेड्यूल जे आहेत ते अगदी योग्य रीतीनं आपण पाहतो कंप्लीट करण्यासाठी फरक मिळतो आपल्याला आणि तेही आपल्याला कंप्लीट करता येतात. ते म्हणतात ना की आधी संसार करावा नेटका, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. या सगळ्या गोष्टी आहेत की दोन्ही गोष्टी सांभाळून स्पेशली पहिलं पोटा पाण्याचं नंतर मात्र आनंदाचं आणि उत्साहाचं
त्यामुळे जितका लवकर कराल तितका तुम्हाला उद्याचा जो शेड्यूल आहे सकाळ सत्राचा मॉर्निंग सेशनचा तो करण्यासाठी जास्त किफायतशीर आणि फायदा मिळेल याची आपण नोंद घ्यायची. सेकंड आपला धावा चेस करण्यासाठी आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वसंत होला आणि नागेश उघडा हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. अंपायर सेट, गेम इज ऑन, लेट्स प्ले, काउंटडाऊन स्टार्ट नाऊ, 3 2 1 बिगिन. व्हेरी फर्स्ट बॉल, अटॅक करायचा प्रयत्न, फिल्डर आहेत, पावपलेला गोलंदाजी होते आणि पावपलेला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेले गोलंदाज रोशन पवार. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लॉंग ऑफ ऑर्थोडॉक्स थोडासा ठेवलेला आहे आणि लॉंग ऑनला देखील काऊ कॉर्नरच्या अलीकडच्या बाजूने थोडं सरकवलेलं आहे. सो मिड विकेट आतमध्ये पॉइंट लाईफ फिल्डर आपण जर पाहिलं तर जरूर आपल्याला पाहायला मिळतील उपलब्ध आहेत, बट एक्स्ट्रा कव्हरला कुठल्या फिल्डर नाही कारण पॉवर प्ले सुरू आहे. ओ लाऊड शॉट, सुंदर बॉल, कुठल्या प्रकारचे आपण पाहतोय इथे रन घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि थांबवलं पूर्णपणे बॅटिंग युनिट मधील दोनही फलंदाजांना. आघाडीचे 2 फलंदाज मॅचच्या आतमध्ये धावा चेस करण्यासाठी आपल्याला त्यांचा खेळ जरूर पाहायला मिळतो. ओ द विकेट, ओ खोला टाकलेला बॉल, आउट शॉट, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. स्टॅकेनकडून बॉलरकडे बॉल ट्रॅव्हल, पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे पूर्णपणे बांधून ठेवलाय, हातखंडा बांधलाय आणि बॅटिंग युनिट मध्ये आपण पाहतो जे फलंदाज आहेत त्यांना कुठल्या प्रकारचे मोठे फटके घेऊ देत नाहीये. इतकी सुंदर गोलंदाजी P1 मध्ये, पावपलेला गोलंदाजी आणि पावपल्यामध्ये आपण पाहतोय की अगदी समोरील फलंदाजांना डॉमिनेट करायचा प्रयत्न आणि डिस करतायत गोलंदाज. ऍज अ बॉलर रोशन पवार, ओ पवारची पॉवर, ऑन साइडला फिल्डर आहेत, फंबल झालेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पॉवप्ले मध्ये पॉवर पॅक फटका पाहायला मिळतोय 4 रनसाठी, चौकार. चौकारानं फरक पडलाय. 4 धावसंख्या जी आहे ती 7 वरती 5 वरती आपल्याला पाहायला मिळते. 5 रन्स ऑन बोर्ड. यावेळेचा बॉल हवेत, जेलसाठी चान्स असेल तिकडे फिल्डर आहेत, रिले कॅच होण्याच्या संभावना होत्या बट नाही, बाल बचावलेत आणि आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या जी आहे ती आपल्याला जरूर पाहायला मिळते. आता 1 न वाढते. संघ जो आहे तो आपण पाहतोय की पुढे वाटचाल सुरू करतोय. सिक्स रन्स ऑन बोर्ड. सिंगलला आपण पाहतोय धावसंख्या ट्रॅव्हल करायचा प्रयत्न आणि स्पेशली आपण पाहतोय मायग्रेटरी बर्ड्स आहेत तो मैदानाच्या आतमध्ये खेळतायत ऍज अ बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये. आणि असं बॉलर गोलंदाजी करत असताना रोशन पवारनं चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी दाखवलेली आहे. ओ द विकेट, ओ क्या बात आहे, सो कम्प्लीट. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्लेला आल्यात 6 धावा आणि 6ला आपण पाहतो विदाउट लॉस बॅटिंग साइड. सेकंड आपला यावेळेला पलसदर या संघाची. क्या बात आहे. 6 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती बॅटिंग करत असताना. त्या म्हणजेच सेकंड हाफमध्ये फलंदाजी करणाऱ्या वसंत हुलास, नागेश उघड्या 2 फलंदाज खेळतात. पावपलेला जास्तीत जास्त धावसंख्या उभं करायची होती. पावपलेला स्पेशली कॅपिटलाइज करायचं होतं बट प्रयत्न जे ते फसले त्यांचे. आणि आता इथून आपण जर विचार केला तर मग आपल्याला जरूर पाहायला मिळेल की आता इथून मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये समीकरणामध्ये चेंजेस झालेत आणि दडपण थोडंसं वाढताना पाहायला मिळतं. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 9च्या सरासरीनं किमान चालणं महत्वाचं आहे. 9.3 सरासरी आहे प्रत्येकी षटकामागं. जिंकण्यासाठी आव्हानात्मक धावसंख्या बॅटिंग करत असताना पलसदरी संघासमोर. सारसाईनं चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे परंतु हीच कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं फार महत्वाचं. कारण लास्ट मॅचमध्ये 2 षटकं चांगली झाली बट त्यानंतरची 2 षटकं आपण पाहिलं की ती शेवटच्या मोमेंटपर्यंत आपण धाकधूकच पाहिली होती मॅचमध्ये. फटका चांगला खेळला, गॅप मधून मारायचा प्रयत्न होता, लॉंग ऑनला फसलेत, सापळा
बॅट्समन आउट. जेलबादच्या स्वरूपात पहिला धक्का. पळसदरीचा पहिला पडतोय विकेट. सहा वरती पहिली विकेट पडलेली आहे आणि सहाला पहिला लॉस आपण पाहतो आता इथे पलसदरी संघाला. जरूर स्वीकारावा लागतोय. मधोमध्ये विकेट आली. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट होला विलास. वन डाऊनला आपण पाहतोय जबाबदारीचं ओझं आहे आणि ते ओझं वाहून नेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला विलास. जबाबदारीने खेळावं लागेल. हो फटका चांगला खेळला. गॅप मधून बॉल. फिल्डर आहेत पोहोचलेत. पादूर नव्हते बॉलवरती आले त्यानंतर चांगलं स्टॉप केलं बॉलला आणि स्ट्राईक एंडला फेकी देखील आपण पाहिली. एकाच ॲक्शनला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ॲज अ विकेट किपर देखील चांगलं काम टीम सारसईच्या किपरनं केले. दरम्यान 2 धावा. विलास सोलाचं अकाउंट ओपन या बॉलवरती. 2 धावसंख्या पुढे. समीकरणामध्ये चेंजेस. 8 धावा धावफळकावरती लागलेल्या आहेत. सेकंड आपला धावा चेस करत असताना 34 पर्यंत पोहोचायचंय. कट केलाय गॅप मधून फर्स्ट स्लिपला बीट केलाय. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा आपण पाहतोय. जरूर लॉंग स्टॉपच्या अलीकडच्या बाजूला बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर 2 फलंदाजामध्ये चांगल्या तालमलीसह कंप्लीट ते करतात पॉपिंग स्क्रीच वरती आणि 2 धावसंख्या आपण पाहतो ड्युअल डिजिट मध्ये पदार्पण करत असताना 10 धावा धावफळकावरती पाहायला मिळते. डाव जो आहे तो डाव आपण जर पाहिला मैदानाच्या आतमध्ये पाठलाग करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाहते संधी साधू भूमिका आता इथे पलसदरी संघाचे खेळाडू करतात. कारण समोरून आपण जर सारसई संघाच्या अगदी गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये ते प्रेशर क्रिएट करतात आणि मग तिथून ते कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवतात आणि मॅच जिंकतात. हा त्यांचा रणमंत्र आहे. हा त्यांचा रणसूत्र आहे. सो याच तुम्हाला मी म्हणेन त्यांच्या अगदी स्ट्रॉंग पॉईंटवरती काम करावं लागेल. इथे पहा थोडेसे पंबल झालेत. पुढे आलेत. फायदा मिळतोय. सेकंडचा गॉल आणि 2 धावा पूर्ण करतात पहा. ब्युटिफुल क्रिकेट. आर्ट ऑफ क्रिकेट. क्राफ्ट क्रिकेट. म्हणजे जिथे संधी मिळते तिथे लगेचच आपण पाहतो विणकाम ते करतायत आणि लगेच ज्या काही कमतरता मागे भासल्या होत्या त्यांच्या ते पूर्णपणे इथे आपण पाहतोय भरपाईसह क्रिकेट खेळतात मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पुढे 12 वरती जाऊन पोहोचलेले आहे. येणारे 14 बॉल आणि आता 22 धावांची गरज आहे. 14ला 22ची आवश्यकता. फटका खेळलाय. सेकंड स्लिपला पुन्हा एकदा बीट. तटमॅनला बॉल ट्रॅव्हल. यावेळेला वेग थोडासा आहे बॉलमध्ये. आउटफील्ड धीमी आहे. बॅकिंग साईड आपण फर्स्ट स्लिपचे खेळाडू आलेत. बॉलचं कलेक्शन चांगलं. फेकी देखील विकेट किपरकडे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करत असताना फलंदाज. चांगली रन बिटवीन द विकेट दोघांच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावसंख्या जी ती आपल्याला पाहायला मिळेल ती 14 वरती आता ट्रॅव्हल होत असताना उर्वरित 13 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. रोमांचक मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत लढाई जारी आहे. कोण जिंकेल कोण हारेल हा प्रश्न आणि त्या प्रश्नावरती उत्तर लिहिण्यासाठी दोनही संघ आपण पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. प्रयत्न करणं फार महत्वाचं आहे. ते म्हणतात ना ट्राय ट्राय बट डोंट ट्राय. एव्हरी डे एव्हरी सिच्युएशन एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. आयुष्याच्या प्रत्येक घडीला तुला प्रयत्न करायचे. या सामन्यामध्ये आता आपण पाहतोय हा सामना तसाच झालेला आहे. विथ विकेट. लो फुलटॉस बॉल आहे फॉलोथ्रीमध्ये. बॅकिंगला स्वतः आपण पाहतोय गोलंदाज सकले गेलेत. फायदा 1 धावेचा 2 फलंदाजांना मिळतोय. सिंगल स्ट्राईक रोटेट होणार नाहीये कारण शेवटचा बॉल होता. सो आपण पाहतो एका धावेनं पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला तेच फलंदाज येतील. विलास होलाचा आपण पाहतोय वसंत होला. हे 2 होला बंधू राज मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्यात 15. 2 षटकांचा खेळ. 7.5 सरासरीसह आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात धावा चेस करत असताना पलसदरी बॅटिंग करते. आदे लय बेटा संदीप खंडवेत डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये 2 शब्द आहेत आमच्याकडे तुमच्यासाठी. लय बेटा
मॅचकडे आपण जाऊ. एकूण धावसंख्या वर्गावरती आपल्याला पाहायला मिळतात 15 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज तयार उजव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी अरुणची निवड ओव्हर क्रमांक 3 साठी. पहिला बॉल टाकण्यासाठी दडपण आहे, कारण आत्ताचं जे षटक आहे ते क्रुशल मोमेंटचं षटक आहे. कारण या षटकामध्ये जे होईल ते या सामन्याचा रिझल्ट आणि इव्हन या सामन्याला शेवटच्या क्षणापर्यंत नेण्यासाठी जरूर किफायतशीर राहतील, यात काहीच शंका नाही आहे. स्ट्राईकला फलंदाज यार, लो फुलटॉस बॉल आहे, फिल्डर आहेत मिड ऑफला, एक धावेपासून थांबू शकणार नाहीये, थोडे फंबल झालेत. सो एक सिंगल मिळते, सिंगलला धावसंख्या देखील पुढे. एकूण 16 वरती आता संघ जाऊन पोहोचतोय. अजून जर विचार केला येणाऱ्या 11 बॉलचा खेळ बाकी असणाऱ्या आणि ज्यामध्ये 18 रन्सची गरज आहे. रिमेनिंग 11 बॉल्स आय नीड 18 रन टू विक्ट्री. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे इथून पलसदरी संघाला सेकंड हाफ मध्ये. डाव सुरळीतपणे सुरू आहे आणि दोघांमध्ये आपण पाहतोय चांगली लढाई, दोघांमध्ये तुल्यबल्य असा हा सामना आपण इथे एन्जॉय करतो. ओ द विकेट, ओ फटका चांगला खेळलाय, इम्प्रुव्हायझिंग फटका, बॅटच्या मधोमध टक्का आवाज आणि बॉल सीमारेषा पार. सारंगसाठी खणखणीत षटकार. पुष्पा झुकेगा नाही साला. इथे पहा आता दुसऱ्या बाजूला देखील तीच भूमिका साकारावी लागेल. या मॅचला आपण पाहतो आता बनवली आहे, या मॅचला षटकारानं आता आपण जर पाहिलं तर आपल्या बाजूने झुकवली आहे. येणाऱ्या आपण जर विचार केला चेंडूंचा आणि धावांचा तर 10 चेंडू बाकी आहेत आणि 12 धावांची गरज आहे. आता जो षटकार आला तो इम्पॅक्ट टाकणारा होता आणि इम्पॅक्ट पडला या फटक्यानं. या मॅच मध्ये मॅच इकडची तिकडे झाली आहे. ते म्हणतात ना की वेळ बदलायला वेळ लागत नाही, त्यामुळे वेळेला महत्व. काय हरकत नाहीये, अरे 31 चे देखील प्रकोप असू शकतात. विजय काय हरकत नाहीये. ओ आउट शॉट अपील, बिग विकेट, बिग विकेट लॉस. फलंदाज आउट, कहाणीमध्ये ट्विस्ट, पलसदरी अडचणीमध्ये विकेट. कहाणीमध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट आपण पाहतो आता मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण या विकेटनं चित्र बदललंय. या विकेटनं आता मॅचला आपण पाहतो थोडं जरूर प्रेशराईज करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. विकेट नंबर 4 वरती फलंदाजीसाठी भरत मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावाच्या तर आपण जर पाहिलं तर 9ला 12ची आवश्यकता असणार आहे. 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. जरूर 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 मॅच इंटरेस्टिंग आहे, यात काहीच शंका नाहीये. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. थोडं जलद गतीनं खेळायचं आपण, थोडं जलद गतीनं खेळायचं आहे. थोडं स्पीड पकडा आणि गतीनं केला प्लीज, थोडं गतीनं घ्या. स्ट्राईकला लेफ्ट हँड बॅट्समन आता. उर्वरित 9 मध्ये 12ची आवश्यकता असेल. ओ सुपर बॉल, बट लेंथ आणि लाईन्थ रीड करत असताना अंपायर सांगतायत व्हाईट बॉलचा कॉल. सो एक्स्ट्राची रन आणि 1 धावसंख्या पुढे. टीम देखील आपण पाहतो आता इथून पुढे प्रवास करत असताना समीकरणामध्ये चेंजेस झालेले आहेत. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सो 9ला 11ची आवश्यकता असेल आता या मॅच मध्ये. 9ला 11, 12चं समीकरण बदललंय.
मॅच इंटरेस्टिंग आहे, यात काहीच शंका नाहीये. स्ट्राईकला फलंदाज तयार असेल. प्रत्येक डॉट बॉल आणि विकेट या मॅचला टर्न देतील. 12 होत्या, वाचल्या 11, बट 11ला आता अजून एक फलंदाज त्याने टिपलाय. बाराचा पहाडा आहे, पण इथे आपण जर पाहिलं तर आता 11 धावा वाचल्या त्या मॅच मध्ये. 8ला 11ची आवश्यकता आहे. या विकेटनं आता आपण जर पाहिलं तर या मॅचला पूर्णपणे पुन्हा एकदा त्याच रूट वरती आणलेलं आहे. याचंच नाव क्रिकेट आहे. म्हणून क्रिकेटला जर आपण पाहिलं ना, रंग बदलता सरडा हे नाव दिलंय. फॉलो थ्री मध्ये कॉट बँडची नामी संधी, अजून एक विकेट, कहाणीमध्ये ट्विस्ट. पुन्हा एकदा लढाई लढण्यासाठी सज्ज झालाय सारसई संघ. विकेट, पलसदरीला धक्का. विकेट पहा आता मैदानाच्या आतमध्ये. मॅच अगदी आपण जर पाहिली ना, तर अगदी आपण बघा कधी इकडे तर कधी तिकडे अशी झुकती आहे. याचंच नाव क्रिकेट आहे. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी इज अ क्रिकेट. अनिश्चितताचे बराव खेळ म्हणजे क्रिकेट. आणि जर आणि तर या शब्दांना परफेक्ट स्थान नसलेला खेळ म्हणजे क्रिकेट. आणि तोच खेळ आता आपण पाहतो वेळोवेळी रंग बदलतोय. रंग बदलत्या सरड्याप्रमाणे आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतो. कधी आपण जर पाहिलं तर स्काय ब्लू, तर कधी आपण पाहतो की अगदी लाईट ग्रीन. अशा प्रकारचा हा सामना आपण इथे एन्जॉय करत आहोत. निर्णायक बॉल आहे, कारण 7ला 11ची आवश्यकता आहे. मोठा फटका आला, इव्हन 4 आल्या, इव्हन 6 आल्या. तर मग या मॅच मध्ये पुन्हा एकदा एंटर करतील पलसदरीचे खेळाडू. त्याच शोधामध्ये आहेत, त्याच शोधामध्ये आहेत, बट समोर आडवा गेलाय काऊ कॉर्नरचा फिल्डर, ज्यानं टिपलाय झेल. आणि पलसदारीच्या अजून एका फलंदाजाचा अर्थातच कैलास उघडाचा संपलाय खेळ. अंतिम 6 बॉल आणि 6 बॉलला आता 11 धावांची गरज. कहाणीमध्ये ट्विस्ट. मॅच आपण पाहिली की इतकी कठीण बनत चालली की आता इथून पळसदरी संघ अडचणीमध्ये सापडला. बॅक टू बॅक आलेल्या ज्या विकेट आहेत आणि ज्यामध्ये स्पेशली इम्पॅक्ट टाकणारी अरुणची गोलंदाजी आपण जर पाहिली तर तिसऱ्या षटकामध्ये त्यानं कमाल केलेली आहे. त्यानं धमाल केलेली आहे. आणि आता तीच कमाल धमाल अगदी आपण पाहतोय मालामाल करायच्याच आपण पाहिलं तर रूटवरती आहे. ती म्हणजेच इथून सारसाई संघाला जे केलंय आता ते मेंटेन ठेवावं लागेल. ते म्हणतात ना की आजानं आणि आबानं भरपूर संपत्ती कमावली, बट तीच आपण पाहिलं की लेखानं उडवली. असं करून चालणार नाही आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा वाचवणं फार महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटिंगसाठी आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो. शेवटचे 6 बॉल अर्थातच लास्ट ओव्हर आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. पलसदरीच्या अगेन्स्ट आपण पाहतोय टीम सारसाई. बॉलिंग, फटका खेळला हवेतूनच बॉल, जेलसाठी चान्स आहे. ओ चान्स, जेल ड्रॉप. सेकंडचा कॉल, थर्डचा अटेम्प्ट आहे की नाही इथे पाहणं महत्वाचं आहे. 2 धावा जरूर मिळतील या बॉलवरती. 2 धावसंख्या पुढे. येणारे बॉल बाकी आहेत 5 आणि 5 बॉलला आता गरज आहे 9 धावांची. 5 चेंडू 9 धावा. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार आणि कोण हरणार, कोण करणार या मॅच वरती आपला शिक्कामोर्तब आणि आपला परचम कोण फडकवणार यासाठी चाललेला हा आयोजकांचा आणि 2 संघांच्या दरम्यानचा ठस.
अर्थातच 88 म्हणजेच आपण पाहतो एक प्रेक्षणीय लढत, अर्थातच निर्णायक मॅच सेकंड राऊंड मधून सेकंड फेरी. सो दुसऱ्या फेरीतील आपण जर पाहिलं तर ही दुसरी मॅच आणि दोघांमध्ये आपण पाहतो ही क्लॅश, चर्चा आहे क्लॅशची. दोन्ही ताकदवर संघ आहेत. ओ द विकेट, ओ प्लेड ऑन, बॅट्समन आउट. जल्लोषाचं वातावरण, सारसईचं पुनरागमन. अजून एक विकेट, पळसदरीला धक्का. चार चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 25 झाल्यात. गोवर्नाथ वाघ यांच्याकडून सलग 2 चौकार जर फलंदाजांना लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे खेळाडूसाठी. फिल्डिंग सेट केली जाते तर दुसऱ्या बाजूला कार्यक्रम सेट करायचा. 2 पावलं उडे, त्यामुळे आपण पाहतो की अविला थोडं आतमध्ये घेतलंय. ओ द विकेट, पुढचा बॉल, फटका चांगला खेळलाय. फिल्डर आहे तिकडे, चांगलं स्टॉप केलं बॉलला. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. तिसऱ्या धावेसाठी अडचणीमध्ये आणि अजून एक धक्का रनआउटच्या स्वरूपात पळसदरी संघाला. बॅट्समन आउट. तीन चेंडू आणि 7 धावांची गरज. रोमांचक मॅच, सुंदर मॅच. प्रेक्षक वर्गासाठी जसा हवा होता तसा सामना आपण इथे पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अरे 3 बॉल आणि 3 बॉलला 7 धावांची गरज. सारसईने कमाल केली आहे. जो सामना फसला होता त्याला आपल्या बाजूने झुकवलाय. तर आता पळसदरी देखील आपण पाहतो लढाईला सज्ज झाली आहे. लढवय्या रूप दोघांकडे. दोघे आपण पाहतो जीवाच्या आकांतानं प्रयत्न करताय. मॅच इंटरेस्टिंग बनत चाललेली आहे. स्टॅकेंडला फलंदाज तयार असेल. येणारे 3 बॉल आणि 7 ची आवश्यकता. फलंदाज तयार. ओ द विकेट, ओ क्लीन बोल्ड. वन्स अगेन, वन मोर टाइम, वन मोर विकेट फॉलिंग डाऊन. अजून एक दे धक्का. पलसदरीला फलंदाज बाद. क्रमांकाचा फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये आता येतोय. अजून एक विकेट आपण पाहतोय. शेष त्यांच्याकडे बॅलन्स आहे, ते आतमध्ये येणं बाकी आहे खेळणेमधून. आणि जर विचार केला येणारे 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉलला आता गरज आहे ती म्हणजेच 7 धावांची. एक मॅच आठवली आपल्याला ज्यामध्ये 2 ला 7 ची आवश्यकता होती. हंसिका 11 मालेवाडी संघ धावा चेस करत असताना चौकार आला होता. लास्ट बॉलला 3 ची आवश्यकता आपण पाहिली होती. इथे आपण जर विचार केला तर एक आता जर पाहिलं तर मोठा फटका त्यांना या मॅच मध्ये पुन्हा एकदा रिएंटर करेल. मग तो मोठा फटका चौकारात असेल तरी दडपण असेल, षटकारात असेल तरी दडपण असेल. इकडे आड आणि तिकडे विहीर. फटका चांगला खेळला आहे. हलवार पद्धतीनं बॉल आपण पाहतोय ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल तरी पाहायला मिळतंय. सेकंडचा कॉल आहे बट स्टॅकेंड कडून आपण पाहतोय की खेळाडूंना नकार दिलाय. आणि एक ना आपण जर विचार केला तर आता इथून धावसंख्या पुढे आणि शेवटचा एक बॉल आता 6 धावांची आवश्यकता आहे. षटकार जर झाला तर आमचे गौरात भाई यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे खेळाडूसाठी. एक षटकार 1000 प्लस मॅच विक्ट्री आणि त्यासोबत मे बी MOM अवॉर्ड देखील मिळेल. कारण इथे आपण जर पाहिलं तर प्रेशराइज मॅच आहे. 1 ला 6 ची आवश्यकता. तसं म्हटलं तर हे सोपं समीकरण आहे बट लास्ट बॉलवरती जर षटकार आला असता तर 1 ला 1 कठीण समीकरण वाटलं असतं मे बी. कारण त्यावेळेला बॉल टिपायचा असतो त्यावेळेला आपण पाहतो की कठीण समीकरण राहतं. आता इथे मी म्हणेन की बॉलला फक्त मिडल करायचा प्रयत्न करतील फलंदाज. बट हेही सोपं नाहीये. हेही सोपं नाहीये कारण आधीच आपण जर पाहिलं तर शबनम पडलेली आहे आणि अगदी आपण जर विचार केला तर भरपूर सारा दवबिंदूंचा सडा आहे आणि त्यामध्ये या बॉलला क्लिअर करायचा आहे. 1 ला 6 ची आवश्यकता. रोमांचक मॅच.
ओ खोला टाकलेला बॉल सारसईनं कमाल केली आहे आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं की ते एंटर झाले आणि त्यानंतर एंट्री केल्यानंतर आपण पाहिलं की या मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवत शेवटच्या क्षणापासून आपण त्यांना जरूर चांगला परफॉर्मन्स देताना पाहिलं आणि या मॅच मध्ये ते जिंकलेत. विजय त्यांनी खेचून घेतला. अभिनंदन, वेल प्लेड, हार्ड लक टीम पलसदरी.